आपली स्टेप. सो आपल्या स्टेप कशा आहेत? फर्स्ट स्टेप आपण काय करतो, फ्री बॉडी डायग्राम काढतो. सेकंड स्टेप मध्ये व्हॉट वी हॅव डू, आपण काय करत असतो सेकंड स्टेप मध्ये फोर्स रिझॉल्व करतो सगळे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. त्यानंतर जर आपल्याला रिझल्टंट ऑफ रिझल्टंट विचारला असेल प्लेनचा, तो काढतो अँड देन डायरेक्शन काढतो. ठीक आहे. सो हियर स्टेप 1, व्हॉट इज अवर स्टेप 1? टू ड्रॉ step 1. So here in step 1 we can write to draw free
have to go with the step number 2. So in the step number 2, what we have to do, we have to find summation of fx and summation of fy. Right? म्हणजेच काय करायचं आपल्याला, you can write to resolve forces horizontally and vertically. Right? म्हणजेच फोर्सेस कसे रिझॉल्व केले, हॉरिझॉन्टली आणि वर्टिकली रिझॉल्व करायचे स्टेप नंबर 2 मध्ये. सो दोन्ही एक ऍट अ टाइम आपण करू शकत नाही. वी कॅन नॉट डू बोथ ऍट अ टाइम. सो फर्स्ट थिंग वी हॅव टू डू टू रिझॉल्व forces horizontally. Right? So we have to resolve the forces horizontally. So how we can resolve? So for that, resolving the forces horizontally, that is nothing but summation of f is equal to 0. From where? From equilibrium condition. Right? We have discussed it in a equilibrium chapter. So from equilibrium condition, we know summation of fx is equal to 0. So आता इथे summation of fx घ्यायचं आहे. Summation of fx म्हणजे जे पण फोर्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस ला आहेत. So now this is the axis x. ही आपली ऍक्सिस x आहे. तर यावरती हॉरिझॉन्टल ला p कुठल्या डायरेक्शन ला आहे, टुवर्ड्स राइट. हॉरिझॉन्टल फोर्स आहे. r इट इज नॉट हॉरिझॉन्टल, सो हा आपल्याला घ्यावा लागेल का, नाही. देन हा w आपण रिझॉल्व केलाय. वन इज हियर अँड अनदर इज हियर. सो या दोन्ही पैकी कुठलाही एक घ्यावा लागेल. आता हा एक्स ऍक्सिस ला आहे म्हणजे हॉरिझॉन्टल आहे, हा आपल्याला घ्यावा लागेल. हा घ्यावा लागेल का, नाही का, हा वाय ऍक्सिस ला आहे म्हणून. इकडे f is also we have to consider, that is in a horizontal, right? So now जे पण हॉरिझॉन्टल ला पॅरलल आहेत किंवा हॉरिझॉन्टल ऍक्सिस ला आहेत ते आपण इथे घेणार. बट आता साइन कशी घेणार, तर हा बघा टुवर्ड्स राइट साइड जातोय म्हणजे याची साइन काय असेल, पॉझिटिव्ह. बरोबर. हा कुठे जातोय, टुवर्ड्स लेफ्ट म्हणजेच निगेटिव्ह साइन. हा एफ कुठे जातोय, टुवर्ड्स लेफ्ट म्हणजेच निगेटिव्ह साइन. सो हियर वी हॅव टू राइट डाउन p positive minus f minus 500 sin of 20 is equal to 0. Right? So बरोबर इथपर्यंत झालं. Then after here what you can do, p आपल्याला माहिती आहे का, नाही. f माहिती आहे का, नाही. We don't know the value of p and f. Right? So here p minus f, but we can calculate the value of 500 sin 20. So how much value is it has? It has a 171.01 is equal to 0. Right? Now you can write equation like this. P minus f is equal to 171.01. So this is nothing but our equation 1. Why we given it a equation number 1? का आपण याला equation number 1 नाव देतो, कारण इथे दोन टर्म अननोन आहेत. हे आपल्याला परत यूज होईल समोर. बरोबर. सो लाइक लेट्स सी हियर. नाउ रिझॉल्व द फोर्सेस वर्टिकली. आता हे हॉरिझॉन्टली फोर्सेस रिझॉल्व करून आपल्याला हा इक्वेशन मिळाला. आता आपल्याला काय करावं लागेल, रिझॉल्व करावं लागतील फोर्सेस वर्टिकली. नाउ रिझॉल्व all the forces vertically. Okay, so summation of fy is equal to 0 from equilibrium condition. Right? Now see here, this r is in a vertical direction, so we have to take this. आपण वर्टिकल ला आहे 500 cos theta. We have to take this आपण ऑलरेडी घेतलाय हॉरिझॉन्टल मध्ये. हा देखील हॉरिझॉन्टल मध्ये घेतलाय, f देखील हॉरिझॉन्टल मध्ये घेतलाय. सो आता आपल्याला कुठला घ्यावा लागेल, r आणि फक्त 500 cos 20 म्हणजे w cos 20. बरोबर. सो टेक. पण आता हे घेताना साइन्स कसे घ्यायचे, r अपवर्ड डायरेक्शनला आहे म्हणजे पॉझिटिव्ह साइन मध्ये. हा फोर्स
डाउनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणजेच निगेटिव्ह साईड मध्ये. सो हियर r minus 500 cos of 20 is equal to 0, right? So now calculate the 500 cos 20 in your calc. The value of it is nothing but 469.846 is equal to 0. Now you can calculate the value of r, that is nothing but 469.846 Newton. So this is the value of r. So now आता आपल्याला r मिळालाय, बरोबर. r मिळाला, बट आपल्याला काढायचं काय आहे? What we have to find out? We have to find out the value of p. So is there any use of this r? Yes, obviously. सगळ्या प्रोसेस आपल्या कुठल्याही व्यर्थ जात नाहीये. आपल्याला काय करायचंय आता? स्टेप नंबर 3 काय सांगते? स्टेप नंबर 3 आपली, टू फाइंड the friction of forces. Friction of force. So here you can write, we know that, we know very well what we know. Friction of force, friction of force, F is equal to mu into r. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर, चांगल्याच प्रकारे माहिती आहे, नो. सो नाउ F is not known to us, so F माहित नाही, F as it is लिहा. म्यू, म्यू ची व्हॅल्यू गिवन आहे का आपल्याला? येस, इथे पाहू शकता 0.14 ही प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी गिवन आहे. सो नाउ वी हॅव टू put the value of F, that is 0.14, and R is given to us or not. So here we have find out already what is R. R आपण काढलाय. So put the value of R, that is nothing but the 469.846. Now do the calculation of these two terms, then you will get the value of F. Just do the calculation in your calc. Tell me what is the answer. Yes, very good, 65.77 at Newton. So this is the value of F, but this is not what problem asked about, right? Problem ni आपल्याला काय विचारलंय? We have to find out P, but you can see here equation number 1 आपल्याला मिळाला होता, P minus F is equal to 171.01. नाव आता इथे आपण जर F ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला P ची व्हॅल्यू आरामात मिळते. देन पुट, substitute the value of F in equation number 1. So what is our equation number 1? Let's see here what is our equation number 1. Just wait a second. Okay, so what is our equation number 1? Equation number 1 is nothing but P minus F is equal to 171.01. Now put the value of F here. P minus 65.778. So this is the value of F is equal to 171.01. Right? Now this term here is in a negative. जेव्हा ही टर्म बरोबर चिन्हाच्या त्या साइडला जाते तर हे ऑटोमॅटिक मायनसचं काय होते? प्लस होऊन जाते. आणि जर प्लस साइन असेल तर तिथे गेल्यानंतर काय होतं? मायनस होतं, बरोबर. तर त्याच प्रकारे P is equal to 171.01 plus 65.778. Right, sir? This is the equation of P. Now do the calculation of this both and you will get the value of P. So now add 171.01 plus 65.778. Now here P is nothing but 236.788 Newton. So this is the value of P. Okay. So here your problem is complete. Okay.
सो नाव जस्ट एक ओव्हरव्ह्यू बघा प्रॉब्लेमला आपण काय केलं यामध्ये. आफ्टर दॅट वी विल गो टू अवर नेक्स्ट टॉपिक. सो हिअर प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं, एक वेट दिलं होतं 500 न्यूटन बरोबर. ते प्लेस करण्यासाठी एक इन्क्लाइन वरती अँगल दिला होतं, म्हणजे ते जो लोड आहे ते एक ब्लॉक वरती आहे. ते ऑलवेज कसं असते डाऊनवर्ड टू द डायरेक्शन, बट तो ब्लॉक आहे तो ब्लॉक 20 न्यूटन डिग्री हॉरिझॉन्टल प्लेन सोबत होता. त्यानुसार आपण जी डायग्राम ड्रॉ केली आहे, 20 न्यूटन वरती एक प्लेन घेतला, त्या प्लेन वरती डायग्राम काढली, त्याला डब्ल्यू ब्लॉक घेतला. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिला होता आणि पी काढायला लावलाय. पण पी कसा दिला होता, पॅरलल टू द प्लेन. तर या प्लेनला पी पॅरलल दिलेला होता. तर आपण एक्स ऍक्सिसला या प्लेनला पी कसा घेतलाय, पॅरलल घेतला बरोबर. नाव व्हॉट इट सेड, अँगल दिला, मग यानंतर आपण नॉर्मल रिएक्शन घेतली व्हर्टिकल वायला. डब्ल्यू हा रिझॉल्व केला दोन डायरेक्शन मध्ये, एक व्हर्टिकली एक हॉरिझॉन्टली. देन एफबीडी झाल्यानंतर आपण स्टेप 2 सगळे फोर्सेस रिझॉल्व केले हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली राईट. सो आफ्टर दॅट स्टेप 3 आपण काय केलंय, फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला यूज करून जे पण पहिले फोर्स आलते त्यावरून एफ काढला. म्हणजे अगोदर फॉर्म्युले रिझॉल्व करून फोर्स रिझॉल्व करून पी आणि एफ चं एक रिलेशन मिळालं. त्यानंतर व्हर्टिकल फोर्स रिझॉल्व करून आर मिळालं. देन बाय युजिंग द फ्रिक्शन फोर्स फॉर्म्युला we have find out the value of F. Now this value of F put in equation 1 and we will get the value of P. So here our chapter number 5 is completed. So you have to solve number of problem based on this chapter. Now we will go towards the chapter number 6, that is nothing but the centroid and center of gravity. So this is our last chapter in the applied mechanics. Applied mechanics मधला हा आपला शेवटचा चॅप्टर आहे, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा वर्ड तुम्ही ऐकला असेल किंवा सेंट्रॉइड हा वर्ड देखील आपण ऐकला असेल. सो हियर in this chapter we are going to discuss about the what is center of gravity, what is centroid. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ एरियाज ऑफ ब्लॉक्स असणार आहेत बरोबर, म्हणजे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स असणार आहेत. सपोज स्क्वेअर असतो, रेक्टँगल असतो बरोबर, त्यानंतर ट्रायंगल असतो, सर्कल असतो, सेमी स्क्वेअर असतात, ट्रॅपेझॉइडल असतात. सो वी हॅव अ नंबर ऑफ शेप्स. तर त्या प्रत्येक शेपचा एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते. सपोज आय हॅव दिस पेन and I have told you, मी तुम्हाला सांगितलं की याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे काढा. तर कशी काढणार आपण, तर मग हा पेन दिसतो कसा, रेक्टँग्युलर आहे, सर्क्युलर आहे बरोबर. त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक पार्टची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्याची वेगवेगळी मेथड आहे. त्यानुसार आपण काय करतो, त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढत असतो. सपोज माझ्याकडे हे पॅड आहे बरोबर. आता या पॅडची मी विचारलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येईल, तर कशी काढणार, तर तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द सेंट्रॉइड फर्स्ट and then center of gravity. So you can see here the plane figures like triangle, quadrilateral, circle, etc. have only areas but no mass. The center of area of such figure is known as centroid. म्हणजेच काय की काही फिगर्स आहेत, म्हणजेच कुठल्या ट्रायंगल, सपोज आपल्याकडे ट्रायंगल आहे, असा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो किंवा असा ट्रायंगल असेल बरोबर. तर हे जे ट्रायंगल्स आहेत किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, हिअर ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल बरोबर, इक्विलॅटरल म्हणजे इक्वल लेंथ असलेला सगळं. तर असं जर ट्रायंगल असेल किंवा सर्कल असेल तर ह्या पार्ट्सला काय मास नसतो, म्हणजे किती केजी आहे काय आहे हे आपण या शेप्सला नसतो. त्यामुळे हे शेप जे आहेत हे आपण डायरेक्ट मास नसल्यामुळे याचा जो एरिया आहे बरोबर, त्यालाच काय म्हणतो सेंटर ऑफ द एरिया. याचं जे एरियाचं सेंटर येईल त्यालाच आपण सेंट्रॉइड म्हणतो. म्हणजे आता हा सर्कल आहे, सर्कलचा सेंटर म्हणजेच काय असेल, आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. का, कारण की याला मास नाही, त्यामुळे हा कुठल्या कोपऱ्यात येऊ शकत नाही. देन ट्रायंगलचं काय करायचे, सगळे डायगोनल जॉईन करायचे असे, आणि म्हणजे तुमचा ऑटोमॅटिक कुठे सेंटरला पॉईंट मिळतो. दिस इज अ
म्हणजे याचाही सेंटर म्हणजेच काय, सेंटर ऑफ सेंट्रॉइड, किंवा याचाही सेंटर म्हणजेच काय असेल तुमचा centroid, like this. Okay, so this is nothing but the centroid. And what is center of gravity then? So you can see here the point at which the whole weight of body is supposed to act irrespective of the position of the body is known as center of gravity. म्हणजेच काय, the point at which the whole weight of body, म्हणजे असा पॉइंट ज्यावरती बॉडीचा सगळा वेट जो आहे तो ऍक्ट होतोय, बरोबर. सपोज दिस इज द बॉडी, राईट, आणि या बॉडीवरती, या पॉइंट वरती सपोज बॉडीचा सगळा वेट ऍक्ट होतोय, म्हणजे या संपूर्ण बॉडीचा वेट या पॉइंट वरती ऍक्ट होतोय. तर हे पॉइंट म्हणजेच काय झालं या बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सपोज इथे होत असेल तर हा पॉइंट म्हणजे काय झाला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये असं काही मेन्शन नसतं की ती आहे ऑलरेडी सेंटरला आली पाहिजे असं कंपल्सरी नसतं. जसं सेंट्रॉइड मध्ये सर्कलचा सेंट्रॉइड काय असेल, सेंटर. ट्रायंगलचा सेंट्रॉइड काय असेल, सेंटर. इक्विलॅटरल ट्रायंगलचा सेंट्रॉइड काय असेल, सेंटर. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये असं होत नाही. जिथे बॉडीचा संपूर्ण मास ऍक्ट होतो तो पॉइंट असतो तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. irrespective of position of the body is known as center of gravity. Now आता आपण बघूया ते centroid of gravity, center of gravity by geometric consideration. So first, nature of figure. कुठली nature of figure काय, rectangle. So here you can see हा काय एक rectangle आहे. So how we can calculate the area of this rectangle? So area आपल्याला माहिती आहे काय असतं rectangle length into height असते. So here area of rectangle is nothing but length into height. And position of centroid काय, the point of intersection of diagonal. म्हणजे suppose ही diagonal आपण join केली आणि ही diagonal join केली, right? So जिथे point intersect होतोय तो काय असेल तुमचा center of gravity असेल किंवा centroid of gravity असेल. Now आता हा point कुठे आला, from vertical axis तुम्ही बघू शकता, horizontal axis लेंथच्या हाफला आणि हाईटच्या हाफला. सो व्हॉट विल बी द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, दॅट इज नथिंग बट एक्स बार इज इक्वल टू एल अपॉन 2. एक्स ऍक्सिस वरती हा हॉरिझॉन्टली आहे एल बाय 2. सो हियर एल बाय 2. आणि वाय ऍक्सिसला म्हणजेच व्हर्टिकली एच आहे ते एचच्या हाफ, दॅट इज एच बाय 2. सो वाय बार इज एच बाय 2. फॉर एक्स ऍक्सिस एल बाय 2, फॉर वाय ऍक्सिस एच बाय 2. नाव second name of figure is square. आता square ला कसं असतं, so similar here what area of square is nothing but the a square. First हा काय असतो square, length काय आपली a आहे सपोज एक, तर त्याचा एरिया काय असतो हा सगळ्यांना माहिती आहे, that is the a square. Now where is the position of centroid? So you can see point of intersection of diagonal. म्हणजे similarly rectangle सारख्या ही diagonal join करा, he diagonal join करा, you will get the one center point. So this center point is nothing but the centroid, right? So now see here हा center point म्हणजेच काय, half of the length. Here also half of the this length, बरोबर. म्हणजेच x axis ला x bar पण काय येणार a by 2 and y bar पण काय येणार a by 2. Why? Because all the lengths are same in square. So here a by 2, a by 2. After that you can see here third name of figure is triangle. So here is the triangle, you can see here this is the triangle. So area of triangle is nothing but half of this width upon this height, right? And the position of centroid is point of intersection of medians, means where when from this point we have to take a here, म्हणजे या लाईनच्या मिडलला एक लाईन घ्यायची, इथून सेकंड लाईनच्या मेडियनला एक घ्यायची आणि या पॉइंट मधून या थर्ड लाईनच्या मेडियन मध्ये द्यायची. इथे पॉइंट मिळेल, दॅट इज नथिंग बट दी युअर सेंट्रॉइड ऑफ सेंट्रॉइड, राईट? सो नाव हियर एक्स ऍक्सिसला हा पॉइंट बघा किती डिस्टन्स वरती येतो, 1/3. म्हणजेच एक्स बार काय येईल 1/3 ऑफ बी. आणि वाय ऍक्सिसला हा पॉइंट किती येतो, सिमिलर 1/3. So y bar काय देखील येईल तुमचा 1/3 of h. So this is for triangle. Now see
for circle. So here is our circle. This is the x-axis, this is the y-axis, and this is the x-axis, right? And this is our circle. So now circle की radius क्या असते r. So area of circle is pi r square. We know that very well. And centroid is always in a center, at the center of a circle, that is the centroid. So here x bar is nothing but the r, and y bar is also r. You can measure that distance from here, x bar, and here y bar. Then next one is the semicircle. So semicircle, you can see here semicircle which is looks like this. So this is the x-axis and this is the y-axis. This is x-axis and this is y-axis, and this is your semicircle, right? Now the area of semicircle is nothing but 1 by 2 pi r square. Whole circle is pi r square, so half of the circle, that is the 1 by 2 pi r square. And where is the position of centroid? At the distance of 4 by 3 4r by 3 pi from the base. So from this base the distance is 4r by 3 pi, that is the your position of centroid. So from x-axis it will be a, you can see here from x-axis it will be a distance of r. So here r, and from y-axis it will be distance of a 4r upon 3 pi. And this one is the quarter circle. Here you can see quarter circle. Quarter circle is the again half of the pi r square, that is the area. Here you can see this is x-axis and this is y-axis. So where is the position of centroid? At the distance of 4 by 3 upon 4 pi. So from here it is the position of how much? 4r by 3 pi. And from here also that point is that much, and radius is up to here. So that's why here x bar is a 4r by 3 pi and y bar is a 4r by 3 pi. So this is the centroid of gravity by the gravitational consideration. So in the next lecture we will see the problems based on this. Today we will stop here. पुढच्या लेक्चरला आपण यावरती प्रॉब्लेम बघूया.